मित्रांनो, आज आपण एक अशा अत्यावश्यक असणाऱ्या सूक्ष्मद्रव्याबद्दल बोलणार आहोत, ज्याच्या विना बागेत फळदारणा म्हणजेच फ्रूट शेड्यूल होणे शक्य नाही, इम्पॉसिबल आहे. तो अन्नद्रव्य म्हणजे बोरान. तर शेतकरी मित्रांनो, बोरानबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्या अगोदर आपल्या आयजी पेजला फॉलो करणं मात्र विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, बोरान म्हणजे नेमके काय? आपल्या पिकाच्या जीवनचक्राचाच म्हणजेच बायोलॉजिकल सायकलचा आणि परागीभवन प्रक्रियेचा एक मुख्य आधार आहे. आपल्या बागेत फुलधारणा तर खूप होते, पण त्याचं फळात रूपांतर होत नाही किंवा सतत फुलगळ होते, तरी तुमच्या पिकाची बोरानची कमतरता म्हणजेच बोरान डेफिशियन्सी दर्शवणारी एक धोक्याची बाब आहे. मित्रांनो, बोरानची काही 3 मुख्य आणि बिनचूक कामे. पहिले, सेल वॉल स्ट्रक्चर. बोरान हा Rg2 नावाच्या पेक्टिन रेणूंना सिमेंट सारखे बांधून ठेवतो. जर बोरान नसेल तर आपल्या पिकाची पेशी भित्तिकाच म्हणजे जे सेल वॉल कमकुवत होतात, ज्यामुळे पाण्यात एसूड होतात आणि फळांना तडे पडतात. दुसरे, साखरेचे वर्ण, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. आपल्या पानात तयार झालेली शर्करा म्हणजेच साखर फळांपर्यंत आणि मुळांपर्यंत पोहोचवण्यासाठी बोरान हा बोरे डिस्टर तयार करत असतो. जर बोरान नसेल तर ही साखर पानातच साचून राहते आणि आपल्या मुळांची वाढ आणि ते दोन्ही खुंटते. तिसरे, पुनरुत्पादन म्हणजेच रिप्रोडक्शन. परागकण स्त्री केसराच्या टोकावर पडल्यानंतर गर्भधारणेसाठी पराग नलिका म्हणजेच पॉलन ट्यूब विकसित करावी लागते. ही नलिका वाढवण्यासाठी बोरान अनिवार्य आहे. या प्रक्रियेपासून फलन पूर्ण होऊ शकत नाही. आणि हो, लक्षात ठेवा, बोरानची कमतरता जर आली तर आपल्या पिकाचा वाढणारा शेंडा काळा पडून मरतो, ज्याला आपण डायबॅक देखील म्हणतो. आजच्या जमिनीचा बदलता पीएच लेवल आणि हवामानातील बदल याच्यामुळे बोरान हा पूर्णपणे पीक शोषून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे फळ तडकल्यानंतर नियोजन करण्यापेक्षा फुलकरी अवस्थेपासूनच नियोजनाला लागा, जेणेकरून तुमच्या कष्टाचं फळात रूपांतर होईल. तर मित्रांनो, बोरानबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुमच्या प्लॉटला देखील सेटिंग आणि तडे पडण्याचा प्रॉब्लेम येत असेल तर हेही देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.